नमस्कार, मी स्वरा। आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून गणपतीसाठी प्रसाद बनवून दाखवते। इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इथे मी आता त्याच वाटीच्या मापाने पाणी गरम करून घेऊया। 1 वाटी पाणी। आता त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकूया। त्यानंतर पाव चमचा तूप छान मिक्स करून घेऊया। त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं। छान मिक्स करून घेऊया। गॅस खूप कमीवर ठेवायचा। मिक्स झालेला आहे। आता 10 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया। 10 मिनिटासाठी इथे 10 मिनिटं झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये उकड काढून घेतलेली आहे। आता हे छान मळून घ्यायची। आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायची। आता हे छान मळून घेते मी। हे गरम असतानाच प्रोसेस करायची। आपण जसे उकडीचे मोदक करतो, उकड काढतो त्याचप्रमाणे आहे ही प्रोसेस। आता मी पूर्ण तयार करून घेते। इथे पीठ तयार आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर झाले, खूप सॉफ्ट आणि तुम्हाला चटके वाटत असतील, पाण्याचा हात तुम्ही लावू शकता। अशा प्रकारे हे तयार आहे। आता या ठिकाणी मी छोटे छोटे असे बॉल्स करून घेते। गुलाबजामुनपेक्षा थोडेसे साईजला कमी घ्यायचे, जास्त मोठा आकार ठेवायचा नाही यामध्ये। हे बघा अशा प्रकारे आता पूर्ण मी तयार करून घेते। इथे मी पूर्ण असे बॉल्स तयार करून घेतलेले आहे। हे बघा छोट्या आकाराचे करून घ्यायचे, जास्त मोठे पण नका करू। अशा प्रकारे आता हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आता या ठिकाणी मी 1 चमचा असा मोठा भरून तूप टाकते। आता हे छान वितळून घेऊया। आता तूप छान गरम करून घेऊया आणि सर्व असं पॅनला पसरून घ्यायचं तूप। आता त्यामध्ये हे बॉल्स टाकूया। आता हे सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तुपाचा वापर करत असाल तर 1 ते 1.5 चमचा तुपाचा वापर करा। तेलाचाही वापर करू शकता तुम्ही या ठिकाणी। आता सोनेरी कलर येईपर्यंत मी फ्राय करून घेते। हे इथे बघू शकता मस्त सोनेरी कलर आलेला आहे। 1 ते 1.5 चमच्यामध्ये मी फ्राय करून घेतलेले आहे तुपामध्ये। तुम्ही 2 चमच्याचा वापर करा तुपाचा इथे। आता हे झालेले आहेत। आता त्याच पॅनमध्ये 2 चमचे खसखस भाजून घेऊया। ड्रायफ्रूट हे तुपाचा पॅन आहे, तूप टाकायची गरज नाही। इथे मी सुकं खोबऱ्याचा वापर करते, तुम्ही ओलं खोबरं टाकलं तरी चालेल खिसून। 1 वाटीचा वापर करते मी। सुकं खोबरं आपण थोडंसं भाजून घेऊया। आता यामध्ये 1 चमचा तुपाचा वापर करते मी। ते अर्धी वाटी गूळ। आता हे गूळ यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा, वितळून घ्यायचा पूर्ण गूळ। आता या ठिकाणी जायफळ आणि विलायची आता छान मिक्स करून गूळ पण वितळून गेलाय। बघा किती सुंदर झालेलं आहे मिश्रण। आता त्यामध्ये बॉल्स टाकून घ्यायचे। आता छान मिक्स करून घेऊया। प्रत्येक बॉलला असं लागलं पाहिजे हे मिश्रण। आता गॅस बंद करून टाकायचं। हे बघा पूर्ण असं प्रत्येक बॉलला असं लागलेलं आहे मिश्रण। आता हा प्रसाद तयार आहे। इथे मी एका प्लेटमध्ये प्रसाद काढून घेतलेला आहे। हा प्रसाद कोकणामध्ये जास्त प्रमाणात केला जातो बघा गणपतीच्या दिवसामध्ये। तुम्हाला आजचा प्रसाद नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।